श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 6.1 पाहणार आहोत आणि त्यामधील 6 क्वेश्चन आहेत ते आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही क्वेश्चन नंबर 7 पासूनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. ओके, आता त्याचा 7th क्वेश्चन काय आहे तो बघा. कोणता आहे 7? तर एमचा क्यूब एमचा स्क्वेअर -23m + 120. ओके, आता आपल्याला काय करायचं असतं, तर म्हणजे ह्याचा कोएफिशियंट, आता एम स्क्वेअरचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 असतो. ह्या नंबरचा आणि कॉन्स्टंट टर्म असतं त्याचं काय करायचं असतं, मल्टिप्लिकेशन करायचं असतं. काही नाही, त्यामुळे काय 120चा आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत. म्हणजे असे 2 नंबर्स काढायचे आहेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, तर 120 होणार आहे आणि प्लस किंवा मायनस करून 23 आलं पाहिजे. ओके, आता तुम्ही बघितलं तर इथं 120 आहे, म्हणजे 13च्या पुढच्या टेबल्समध्ये आपल्याला बघावं लागणार आहे का 120. तर 13च्या टेबल्समध्ये येत नाही 120, 14च्याही येत नाही. आता 15 8 120 होते, राईट. 15 8 120 होते आणि 15 आणि 8 आपण सम ह्याची केली की 23 येते, राईट. त्यासाठी हे सगळं तुम्हाला फॅक्टर्स काढण्यासाठी काय टेबल्स येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला किमान 25 पर्यंतचे तर टेबल्स लर्न करायलाच पाहिजेत. ओके, आणि इथं बघितलं तर आपल्याला मायनस चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथंही काय मायनस मायनस घ्यावं लागणार आहे. म्हणजे मायनस मायनस ह्या दोन संख्येचं ॲडिशन करायचं असतं आणि चिन्ह मायनस द्यायचं असतं, राईट. त्यामुळं काय होतं आहे बघा, एमचा स्क्वेअर मायनस या टर्मऐवजी काय हे नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजेच -15m - 8m + 120. ओके, आता फर्स्ट आपण हे सॉल्व करून घेऊया. म्हणजेच एम आहे हे ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं आहे, मग 1m राहणार आहे, m मायनस आणि काय 15. ओके, आता इथं चिन्ह मायनसचं आहे त्यामुळे मायनसच द्यायचं आहे आणि मायनस आता 8 आहे. ओके, आणि आता इथं काय m राहणार आहे आणि मायनस प्लस मायनस होणार आहे, राईट. आणि 8 15 120, त्यामुळे इथं 15 येणार आहे. आणि ही जर टर्म सेम आली तरच आपलं ॲन्सर बरोबर असतं, आपली सेम आलेली आहे. आता एका ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचं आहे m - 15 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय m - 8. ओके, आता 8 नंबर बघा काय आहे. 8 नंबर काय आहे, एमचा स्क्वेअर -25m + 100. ओके, आता इथं आपल्याला काय 100चे फॅक्टर काढायचे ते. असे 2 नंबर्स काढायचे आहेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन आहे ते 100 आलं पाहिजे आणि प्लस किंवा मायनस करून काय आलं पाहिजे, 25 आलं पाहिजे. ओके, तर असे नंबर्स तुम्ही बघितलं तर कोणते होणार आहे, 25 100 होणार आहे, राईट. 25 100 आणि 20 + 5 केलं की 25 होणार आहे. त्यामुळे 20 आणि 5 हे 2 नंबर्स आले आणि इथं मायनस चिन्ह आहे, त्यामुळे आपल्याला काय इथंही मायनस मायनस, म्हणजे मायनस मायनस काय करायचं असतं, प्लस करायचं असतं आणि चिन्ह मायनसचं द्यायचं असतं. म्हणजे -20 -5 -25 झालं. ओके, एमचा स्क्वेअर म्हणजे ह्याच्याऐवजी आता हे नंबर्स लिहायचे आहेत, -20m - 5m + 100. ओके, आता एम एक आपण काय म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर काढलेला आहे. आता राहते काय बघा, एम फर्स्ट ही टर्म सॉल्व करूया, m - 20. ओके, आणि मायनस आता ही टर्म सॉल्व करूया. आता आपण हे 5 आहे हे लिहून घेऊया इथं, आणि त्यामुळे आता राहतं आहे काय m आणि मायनस प्लस मायनस होणार आहे. ओके, आणि किती जाता बघितलं तर 5 20 100 होत आहे, राईट. त्यामुळे इथं 20 येणार आहे. आता आपली इथली काय टर्म सेम आलेली आहे.
m-20 आणि m-5. ही एक टर्म आपण लिहून घेतली सेम आल्यामुळं आणि ही एक टर्म आपण लिहून घेतली. ओके, तर आता 9 बघा काय आहे. 9 नंबर कोणता आहे तर 3x स्क्वेअर प्लस 14x प्लस 15. आता इथं तुम्ही बघितलं तर इथं म्हणजे कोएफिशियंट आलेला आहे एक्स स्क्वेअरचा, त्यामुळे ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. आता 15 3चं किती 45 होते, म्हणजे आपल्याला 45चे फॅक्टर काढावं लागणार आहेत, ज्याचा मल्टिप्लिकेशन 45 येणार आहे आणि प्लस किंवा मायनस करून किती 14 आलं पाहिजे. राईट. आता असे फॅक्टर बघा कोणते होतात तर 9 5चं 45 होते आणि 9 + 5 केलं की 14 होते. राईट. त्यामुळं 9 आणि 5 हे घ्यायचे आहेत आणि इथं प्लस असल्यामुळे आपल्याला काय प्लस प्लस घ्यावं लागणार आहे. 9 + 5 केलं की 14 येणार त्यामुळं. ओके, म्हणजेच काय 3x स्क्वेअर ह्याच्याऐवजी हे घेऊया आपण प्लस 9x प्लस 5x प्लस 15. ओके, आणि तुम्ही बघितलं तर आता आपण काय इथं 3x आपण हे बाहेर काढू शकतोय आता इथलं. राईट, 3x. ओके, आणि त्यामुळे इथं काय राहणार आहे एक x राहणार आहे आणि 3 9 होतं, त्यामुळं फक्त इथं 3 येणार आहे. ओके, ही टर्म सॉल्व झाली. आता आपण ही टर्म सॉल्व करूया. प्लस आता इथं काय 5 आहे ते लिहायचं आहे, नंतर ब्रॅकेटमध्ये काय राहतंय बघा हे x राहणार आहे आणि प्लस आणि 5 3 15 होत आहे, त्यामुळं काय इथं 3 येणार आहे. राईट. त्यामुळं आता एका ब्रॅकेटमध्ये आपलं काय येणार आहे x + 3 येणार आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x + 5. 3x + 5. ओके, आता नेक्स्ट बघा नंबर काय आहे. नेक्स्ट नंबर आहे 2x स्क्वेअर प्लस x - 45. इथंही आता कोएफिशियंट आलेला आहे. फर्स्ट ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 45 2चं किती होतं आहे तर 90. आपल्याला 90चे असे 2 फॅक्टर काढायचे आहेत, म्हणजे असे 2 नंबर्स काढायचे आहेत की ज्याचं म्हणजे मल्टिप्लिकेशन 90 आलं पाहिजे आणि किंवा प्लस किंवा मायनस करून म्हणजे इथं काही नसतं, म्हणजे 1 असतं, म्हणजे 1 आलं पाहिजे. ओके, म्हणजे असं कोणतं होतात तर तुम्ही बघितलं तर 10 9चं 90 होतं आहे आणि 10 - 9 केलं की 1 होतं आहे, त्यामुळे ह्याचे फॅक्टर काय 10 आणि -9 येणार आहे. ओके, म्हणजे +10 10 - 9 केलं की 1 येते, त्यामुळे म्हणजेच काय 2x स्क्वेअर प्लस ह्याच्याऐवजी आपण हे घ्यायचं आहे, म्हणजेच 10x - 9x - 45. राईट. म्हणजेच आता आपण हे 2x आहे हे बाहेर काढूया ह्यामधलं. फर्स्ट ही टर्म सॉल्व करूया, म्हणजे ह्याच्यामधलं काय राहणार आहे x प्लस आणि 2 5 10 असते. राईट, त्यामुळं 5 येणार आहे. राईट, कारण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आपण. ओके, आणि आता इथं काय -9 आणि x मायनस मायनस प्लस होते. ओके, आणि 9 5चं 45 होणार आहे, त्यामुळे इथं 5 येणार आहे. आणि आता ही टर्म सेम आलेली आहे, त्यामुळं काय x + 5 आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहूया आणि दुसरी टर्म कोणती तर 2x - 9. ओके, आता 11 बघा. 11 नंबर काय आहे तर 20x स्क्वेअर -26x + 8. आता इथं ह्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. नाही, आता तुम्ही बघितलं तर हे असे नंबर्स आहेत की म्हणजे 2च्या मल्टिपलमध्ये येणारे सगळे नंबर्स आहेत. राईट, त्यामुळं आपण ह्या सगळ्या नंबरला काय 2 आपण कॉमन घेऊ शकतो. राईट, म्हणजे 2 10 20 होत आहे, त्यामुळे इथं काय येते 10x स्क्वेअर मायनस किती 2 1 2 2 3 6, त्यामुळं 13x आणि प्लस काय 2 4 8, त्यामुळं 4 होणार आहे.
ओके, म्हणजे ह्याला मल्टिप्लाय केलं की हे येणार आहे, त्यामुळं आपण 2 काय कॉमन घेतलेला आहे. ओके, आता बघा काय होतंय. आता 10 4 40, राईट. आपल्याला काय 10 4 40 ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि 40चे असे फॅक्टर्स काढायचे आहेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन 40 आलं पाहिजे आणि प्लस किंवा मायनस करून किती 13 आलं पाहिजे. आता असे नंबर्स कोणते आहेत, तर 8 5 40 होत आहे आणि 8 + 5 केलं की 13 होत आहे, राईट. 8 आणि 4 12 1 + 1 13, राईट. 8 आणि 5 आणि आपल्याला इथं मायनस आणि मायनस चिन्ह घ्यायचं आहे, म्हणजे मायनस मायनस केलं की प्लस होतं आणि चिन्ह मायनसचं द्यायचं असतं, म्हणजेच काय -13 येते. ओके, म्हणजेच आता बघा 10x² मायनस ह्याच्याऐवजी हे नंबर्स लिहूया, म्हणजेच -8x - 5x + 4. ओके, मग आता काय होणार आहे 2 आणि ह्याचं बघा आता काय होतं आहे. तर तुम्ही बघितलं तर हे नंबर्स फर्स्ट आपण ह्याचं सॉल्व करूया. हे काय 2च्या मल्टिपलमध्ये आहे, त्यामुळं 2x आपण बाहेर घेऊ आणि 2 5 10, त्यामुळं आतमध्ये काय 5 येणार आहे आणि x राहिलेला, -2 4 8, त्यामुळं 4 येणार आहे. ओके, आता मायनस हे चिन्ह मायनसचं आहे असं लिहून घेऊया आणि इथं काय 5 आहे. आता इथं 5 आपल्याला घेता येणार नाही, कारण आपल्याला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय 5x - 4च आलं पाहिजे, त्यामुळे इथं फक्त 1 घ्यायचं आहे. ओके, आणि त्यामुळे आता काय राहत आहे, ह्याला मल्टिप्लाय केलं की हीच संख्या राहणार आहे 5x, फक्त मायनस प्लस मायनस होणार आहे, म्हणजेच -4 होणार आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे, एका ब्रॅकेटमध्ये 5x - 4 होणार आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये होणार आहे 2x - 1. ओके, आता 12 बघा काय आहे. 12 नंबर काय आहे, 44x² - x - 3. आता फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे, राईट. 44 × 3 म्हणजेच किती होतं आहे, 4 3 12. ओके, 4 3 12 13, म्हणजे 132 होते. आणि ह्याचे आपल्याला असे फॅक्टर्स काढायचे आहेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन 132 होणार आहे आणि प्लस किंवा मायनस करून काय होणार आहे, तर 1 होणार आहे. इथं काही नाही, म्हणजे 1 असतं. ओके, आता असे फॅक्टर्स कोणते येतात, तर तुम्ही बघितलं तर कोणतं येतात, 12 × 11 केलं की 132 होतं आहे, म्हणजेच 12 आणि 11 येणार आहे. ओके, पण आपल्याला इथं काय -1 आलं पाहिजे, त्यामुळं आपण घेताना काय हे नंबर +11 - 12 असे घ्यायचे आहेत. ओके, म्हणजेच आता बघा कसं होतं आहे, 44x² ह्याच्याऐवजी हे नंबर्स घ्यायचे आहेत, म्हणजेच +11x - 12x - 3. आता फर्स्ट आपण हे सॉल्व करूया. आता ही अशी संख्या आहे की काय 11 ह्याचं काय आपण 11च्या मल्टिपलमध्ये आहे, राईट. दोन्ही संख्या आहेत ते, त्यामुळं 11x आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढू शकतो, कॉमन घेऊ शकतो ह्यामध्ये. मग 11 4 44 राहते, त्यामुळं 4x ह्याचं काय, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की हे येणार आहे आणि प्लस 11 1 11, म्हणजेच इथं काय 1 येणार आहे. ओके, मायनस. आता इथंही तुम्ही बघितलं तर हेही काय 3च्या मल्टिपलमध्ये आहे, राईट. त्यामुळं आपण 3 ह्याचं सॉल्व करताना 3 ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं आहे आणि 3 4 12 होतं आहे, त्यामुळं 4x येणार आहे आणि मायनस आणि मायनस काय प्लस होतं, त्यामुळं प्लस आणि 3 1
3 त्यामुळं 1 येणार आहे इथं, राईट. त्यामुळं बघा आता एका ब्रॅकेटमध्ये येते 4x + 1 येते आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय 11x - 3. ओके. तर स्टुडंट्स तुम्ही बघितलं तर आपलं काय प्रॅक्टिस सेट 6.1 आपला सोडवून सॉल्व झालेला आहे. ओके. तर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.